आपण पाहत आहात सनमाय मराठी न्यूज लाईव्ह, जनापासून मनापर्यंत। नमस्कार, आपण पाहत आहात सन माय मराठी न्यूज लाईव्ह, जनापासून मनापर्यंत। सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। हा बोला, काय सांगा। मी भिक्खू विनय बोधीप्रिय नांदेड येथे राहत असतो। आज या ठिकाणी भीम आर्मी आणि इन्साफ या दोन संघटना आणि जे बौद्ध अनुयायी आहेत यांच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे। निवेदन आणि त्याचा विषय असा आहे की जगातल्या प्रत्येक धर्माचे जे धार्मिक स्थळ आहेत ते धार्मिक स्थळ त्या धर्माच्या अनुयायांच्या ताब्यात आहे। त्यांचे व्यवस्थापन, त्यांचे प्रशासन त्या धार्मिक स्थळामध्ये चालतात। पण संपूर्ण जगात एकमेव असं बुद्धगयेचं महाबोधी विहार आहे की त्या महाबोधी विहारावर बौद्ध लोकांचं प्रशासन नाही किंवा त्यांचं त्या ठिकाणी संचालन नाही। मग आता प्रश्न असा पडतो की त्याचं संचालन कोण करतं। 1949 ला बिहार विधिमंडळामध्ये त्या काळी एक कायदा पास करण्यात आलेला होता, महाबोधी महाविहार ऍक्ट नावाने, महायुती महाविहार ऍक्ट नावाने। आणि त्या 1949च्या ऍक्ट मध्ये काही तरतुदी आहेत आणि त्या तरतुदी अशा आहेत की त्या महाबोधी महाविहाराची 8 जणांची एक समिती असेल, 8 मेंबर असतील त्यामध्ये, आणि नवा एक चेअरमन असेल। आणि त्यामध्ये एक तरतूद नव्याने आंदोलनाचा, पूर्वी झालेल्या आंदोलनाचा एक जोर होता। साधारण मला वाटतं 1995-96च्या काळामध्ये एक तरतूद करण्यात आली। पूर्वी कोणीही सदस्य असायचे, त्याला काही असं बंधनकारक नव्हतं। पण मग 1995-96च्या काळामध्ये थोडंसं तीव्र आंदोलन झालेलं होतं आणि त्यावेळेला एक बदल करण्यात आला की त्यामध्ये 4 हिंदू सदस्य आणि 4 बौद्ध सदस्य असतील आणि नवा चेअरमन असेल तो गयाचा दंडाधिकारी असेल किंवा मग तिथला कमिशनर असेल। मग त्यावेळेला तिथे पुन्हा एक तरतूद त्यामध्ये होती की तो दंडाधिकारी किंवा तो कमिशनर गयाचा तो हिंदू असला पाहिजे। म्हणजे चेअरमन हिंदू असेल आणि 4 हिंदू सदस्य असतील आणि केवळ 4 बौद्ध सदस्य असतील। पण त्यानंतर एक परिस्थिती अशी आहे की बहुतांश लोकांना हे ठाऊक नाही, जे मी त्याचा साक्षीदार आहे, मी स्वतः त्या ठिकाणी होतो। 2000 साली तिथल्या प्रबंधन समितीमध्ये, त्या महाबोधी महाविहार प्रबंधन समितीमध्ये जो व्यक्ती तिथे सेक्रेटरी झाला त्या व्यक्तीवर 7 जणांच्या खुनाचा आरोप होता। म्हणजे 7 खून केलेला माणूस महाबोधी महाविहार, जे बुद्ध विश्वाला शांतीचा संदेश देतात आणि संपूर्ण जग आजच्या वर्तमान काळामध्ये जवळपास जगामधले अधिकांश लोक बुद्धाचे अनुयायी ठरतात। कारण कोणत्याही विषम परिस्थितीवर मात करायची असेल तर बुद्धाशिवाय दुसरा कोणताच मार्ग उपयोगी पडत नाही। पण मग परिस्थिती अशी आहे की 2000 साली जो चेअरमन, जो सेक्रेटरी झालेला होता, कालीचरण सिंग त्याचं नाव होतं आणि तो लालू प्रसाद यादवचा अगदी जवळचा होता। आणि कालीचरण सिंग यादववरती 7 खुनाच्या केसेस होत्या। तो जेलमध्ये गेलेला होता आणि तो त्या महाविहार प्रबंधन समितीचा जो आहे तो सचिव होता। म्हणजे एवढा प्रचंड अन्याय जगातल्या केवळ एका कम्युनिटीवर, बौद्ध संस्थानिकांवर, बौद्ध अनुयायांची होतो। त्याचे महत्वाचे कारण असं आहे की संपूर्ण जगातले बौद्ध धर्मीय लोक बुद्धगयेला येतात आणि प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी डोनेशन मिळतं। वर्षाकाठी नाही म्हटलं तरी 100 कोटीच्या वर तिथलं डोनेशन जातं। आणि मग हे डोनेशन जातं कोणाच्या कशात? 1998 साली एक समिती होती, ती प्रबंधन समिती, आणि त्या समितीचे एक सचिव होते ज्यांचं नाव भिक्षू प्रज्ञाशील आहे। म्हणजे आंबेडकरी विचारांचा एक भिक्षू सगळ्यात पहिल्यांदा तिथे सचिव झाला होता 1998 ला। आता आपली काय मागणी आहे? हा, तर मग त्यानंतर नाही, हिस्ट्री तुम्हाला कळल्याशिवाय मागणीचा अर्थ तुम्हाला कळणार नाही, नुसती मागणी करण्याने काय होणार आहे। आणि मग ज्या वेळेला प्रबंधन समितीमध्ये आंबेडकरी समाजाचा एक प्रतिनिधी होता त्यावेळेला त्या ठिकाणी एवढा प्रचंड गदारोळ झाला की तिथे गोळीबार करावी लागली। म्हणजे मागण्या मागत असताना त्याला पार्श्वभूमी आहे की जगात शांती तिथून पसरते आणि त्या ठिकाणी गोळीबार करावा लागतो, ही परिस्थिती निर्माण केली जाते। त्याचं कारण एकमेव आहे की त्या ठिकाणी त्या महाविहाराचा ताबा हिंदूंच्या ताब्यात आहे आणि त्या ठिकाणी बौद्ध लोकांना फार फार मोठे त्यांनी निकष लावलेले आहेत। मग आता मागणी अशी आहे, संपूर्ण जगभरातून मागणी आहे, आम्ही नांदेडचेच लोक नाही
तर संपूर्ण जगभरातून मागणी अशी आहे की महाबोधी महाविहार हे बिहार बौद्ध धर्मीयांचं एक प्रार्थना स्थळ आहे आणि सर्वात महत्वपूर्ण असलेलं आहे आणि त्यामुळे महाबोधी महाविहाराचं प्रबंधन तिथलं पूर्णपणे व्यवस्थापन बौद्ध लोकांच्या ताब्यात द्यावं, बौद्ध अनुयायांच्या ताब्यात द्यावं आणि मग बौद्ध अनुयायांना जर त्या ठिकाणी चर्चेसाठी बोलावण्यात आलं की हे कसं प्रबंधन द्यायचं, त्यावेळेला बौद्ध अनुयायी आपापल्या परीने त्या ठिकाणी निवेदन करतील आणि मग त्याप्रमाणे आम्ही बिहार सरकारला त्याचबरोबर केंद्र सरकारला एक मागणी अशी करीत आहोत की महाबोधी महाविहार प्रबंधन समितीमध्ये बौद्ध लोकच पूर्णपणे असले पाहिजे. त्या ठिकाणी एक साधू येतो, तिथला ब्राह्मण, ज्याचं शर्मा असं नाव आहे, हातामध्ये घंटी घेतो आणि बुद्ध मूर्तीच्या समोर तो एक धुवा सोडतो आणि त्या ठिकाणी काहीतरी संस्कृत मंत्र बोलतो. एखाद्या मस्जिदमध्ये त्यांनी जाऊन तसं करतो म्हणले तर त्यांना ते करता येणार नाही. एखाद्या गुरुद्वारात जाऊन ते करतो म्हणाले तर त्यांना करता येणार नाही. एखाद्या जैन मंदिरात किंवा एखाद्या ख्रिश्चनांच्या चर्चमध्ये जाऊन ते करू शकत नाहीत. मग बौद्धांच्याच विहारामध्ये त्यांनी असं का करावं? हा एक फार मोठा प्रश्न जगभरातील बौद्ध अनुयायांच्यासाठी आहे आणि म्हणून आज आम्ही जे निवेदन देत आहोत यावर जी ऍक्शन होईल त्यानंतर येत्या आठवडाभरात पुन्हा एकदा एक प्रचंड असं तीव्र आंदोलन या ठिकाणी उभं करण्याचा आमचा एक निश्चय आहे आणि तो निश्चय आम्ही पूर्णत्वास नेणार आहोत आणि ते आंदोलन असं असेल की त्या आंदोलनामध्ये मग आम्ही कोणाची ऐकणार नाही. म्हणजे भारतीय संविधान आम्हाला अधिकार देतं की तुमच्या न्याय मागण्या असतील तर त्या तुम्ही तुमच्या हक्कासाठी त्या मागण्या मागू शकता आणि तुम्ही त्या मागितल्या पाहिजे. आम्ही मागण्या मागत आहोत, आम्ही कोणाला भीक मागत नाहीत. आमच्या हक्काचं बिहार आहे आणि ते आम्हाला बौद्धांच्या ताब्यामध्ये मिळालं पाहिजे. अशा प्रकारचं निवेदन आम्ही या ठिकाणी भीम आर्मी संघटना, इन्साफ संघटना आणि बौद्ध अनुयायांच्या वतीने या ठिकाणी संयुक्तिकरित्या जे आहे ते माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांना दिलेला. धन्यवाद. आपण पाहत आहात सनमाय मराठी न्यूज लाईव्ह, जनापासून मनापर्यंत.